तर मस्त अशी मित्रांनो आपली आंघोळ झाली या. आता पूजा उरकूया म्हणजे जेवायला मोकळं. पूर्ण लोड असं वन साइड त्या चाकावरतीच लोड होत होता म्हणून ते खोललं. रश्या परत थोड्या टाईट केल्या आणि त्याचा जो एक साइड होती ना ती अशी तिरकी गेली आणि इकडे वडून बांधलेत. अरे बाबा मुक्या जनावराचं तरी नका रे तुम्ही. काय म्हणतो चला माणसाच्या टाळूवरचं लोणी खातच आहे पण त्या मुक्या जनावराचा तरी विचार करा. तुमचं गार्डन बनवण्यासाठी तुम्ही गार्डनच आहे ते, त्याचं जंगल नाही आहे ते. किसन आई माता हॉटेल अँड ढाबा. आणि मित्रांनो समोर जे क्रेन दिसत आहेत का तुम्हाला ते रेड कलरचे ते बघा ते, हा ते ट्रकच्या समोर. तर तसं काहीच मटेरियल आपण घेऊन आलो होतो बरं का. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर रात्री आलो ते खाली केलं त्यांच्या रूमवरती ऍक्च्युली खाली केलं. ते ऍक्च्युली रिलायन्सला घेऊन जायचं होतं पण त्यांनी थोडा टाइमपास केला. मग आपण पण आपल्या पद्धतीने त्यांना ते खाली करून दिलं. जास्त काय नव्हतं रूमवरती दिलं. बोललो काय आपण थांबणार नाही इथून दुसरं बुकिंग पण मला कन्फर्म झालंय असं सांगितलं आणि कल्टी मारली. तर चला रात्री मित्रांनो आई किशन माताला थांबलो होतो, किशन आई माताला थांबलो होतो, जेवलो झोपलो. सकाळी उठलो मस्तपैकी फ्रेश झालो कारण इथं हाऊस चांगला होता, पार्किंग पण भरपूर मोठं होतं. इथंच उरकून घेतलं. जेवण भारी होतं, दालबाटी खाली होती रात्री एक नंबर. त्यामुळे 4 खाल्या आणि डायरेक्टली झोपलो. इथून पटेल ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे ना, एक 10-12 किलोमीटर आहे जामनगर मध्ये आणि आपण हाय रिलायन्सच्या जवळ. तर आता इथून जेवण वगैरे उरकू आणि तिकडे जाऊ कारण आज संडे रिलॅक्सच आहे. चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करूया. पहिलं जेवण उरकूया आणि मग पटेलच्या ऑफिसला निघूया. या मित्रांनो आजचं ऑर्डर केलं आपण मस्त असा पराठा सकाळ सकाळी. तर उरकलंय मित्रांनो आपलं मस्त असं पराठाचं जेवण 70 रुपयात. एडिट पण करायचं तर एडिट पण करून घेऊ. टायमिंग बघू शकता 5:39 झालेत मित्रांनो. आता आपण निघालोय ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला. एक गोष्ट सांगू का, आता सकाळपासून इथं म्हणजे काल रात्री आल्यापासून आपण इथंच थांबलो. समोर हौदावरती आंघोळ केली, जेवायला हॉटेलवरती गेलो, एडिट करण्यामध्ये का दिवस गेलाय. संडे आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. बुकिंग पण शोधत होतो पण काय बुकिंग लागलं नाही. तर आता जाऊ डायरेक्ट पटेलच्या ऑफिसला, तिथे जाऊन आराम करू आणि ब्लॉग तिथून कंटिन्यू करू. आणि आपण जे मटेरियल आणलं होतं ना मित्रांनो, हे ज्या समोर तुम्हाला क्रेन दिसत आहेत ना, हे जे क्रेन आहेत ना, तर याच्यात याचे ऍक्सेसरीज याचंच पार्ट म्हणायचं. आणि इकडले हे 3 टोल आपल्यासाठी फ्री आहेत बरं का. राजकोट पासून जामनगर पर्यंत, जामनगरच्या पुढचा पण हा. राजकोट इथून 110 किलोमीटर आहे. आपण राजकोट वरतूनही बुकिंग शोधू शकतो किंवा जामनगर वरतूनही बुकिंग शोधू शकतो. कारण कसं दोन्ही ठिकाणी बुकिंग आपल्या गाडीला भेटतात. त्यामुळे शक्यतो थांबलं तर जामनगरलाच थांबायचं आणि मग जामनगर वरतून जर राजकोटचं भेटलं तर म्हणजे पुढे जाता येतं 100 किलोमीटर तिकडून शोधता येतं. तर हाय दोन्ही पर्याय आहेत. त्यामुळे इकडं काय बुकिंगचं टेन्शन नसतं. एखादा दिवस मागं पुढं होतो पण बुकिंग भेटतात. याने लोकेशन चेंज केलंय बरं का. तर आलोय आपण जामनगर मध्ये. एक 10 मिनिटात लागले असतील. नेमका गज बदलेला जागेत आलाय आता एकदम. आता काय माहिती कुठे लोकेशन लावलंय मॅप वरती. शेजारीच मित्रांनो नायराचा पंप आहे आणि हॉटेल मानव त्याच्या बाजूलाच त्याचं ऑफिस आहे. पलीकडल्या साईडने कार्टेन कार स्पा आहे ना त्याच्या बाजूला. तिथं गाडी लावू मग भेटू पटेल साहेब हाय ऑफिसला. जामनगर मध्ये आल्यावरती मित्रांनो पटेलकडे गाडी भरते बरं का. देते काहीतरी जुगाड करून. चला हे बघा पटेल पॅकर्स अँड मूवर्स, सिद्धार्थ भाई पटेल. 8:30 वाजले मित्रांनो. आपण राधेला जेवायला आलो. पटेल ट्रान्सपोर्ट पासून 100 मीटर वरती. थाळी बघा आता आपली थाळी तयार होतीये. आता याच्यात लोणचं, लिंबू, कोबी, मिरची, ठेचा, गूळ, हिरवी मिरची, कांदा. आता ही डिश अजून तयार होतीये. पापडी म्हणजे आपलं काय म्हणतात कुरमुरे, ताक आणि आली भाजी, कढी. कढी आहे ना, रायता आहे. रायता ओके. दाल मेथी आहे ना, तीखी आहे क्या? ठीक आहे बस.
ओके, थोड़ा थोड़ा देते ना यार, इतना सारा ऑप्शन खत्म ही नहीं होता है. तर नक्की यांना पण भेट द्या मित्रांनो आल्यानंतर. तर जामनगरला आल्यावरती मित्रांनो राधे राधेला जेवण नक्की ट्राय करा. एक नंबर क्वालिटी, एक नंबर जेवण. तर या मित्रांनो जेवायला. The next morning. 1 वाजलाय मित्रांनो. सगळ्यांना गुड आफ्टरनून. आपण निघालोय जस्ट जामनगर मधून. आपल्याला बुकिंग झालंय कन्फर्म. आणि बुकिंग साठी आपल्याला जायचं 250 किलोमीटर लोडिंगला, राजकोट वरतून भावनगरला. चला जामनगर सिटीला बाय बाय करूया आणि डायरेक्टली आता भावनगरला जाऊया. कारण आपल्याला जे बुकिंग भेटलंय ते आपले शंकर भाऊंनी दिलंय. आपल्या पुण्यातलंच बुकिंग आहे आणि चाकणचा माल आहे. 1 टन गॅरंटी, भाडं पण चांगलं होतं. तर डायरेक्टली निघालो इथून पटेलला बाय बाय करून. मॅप लावलाय, 6 तास दाखवतोय. थोडी गाडी खेचावीच लागणार आहे. चला डायरेक्ट जाऊया आता. यू टर्न आणि रिटर्न टू पटेल साहेबांचं परत ऑफिस. चाललाय आपला पोपट आणि आपण आलोय आता परत माघारी. झाला असं निघालो, 10 किलोमीटर गेलो असं आणि त्याचा फोन आला, बोलला कंटेनर नाही पाहिजे, ओपन पाहिजे, ट्रान्सपोर्टर. चला आलोय परत माघारी. ते या मेन चौकातून इकडे आपल्याला आतमध्ये परत पटेल साहेबांच्या ऑफिसकडे जायला रोड आहे. आणि मित्रांनो मग अशी शंकर भाऊंचं भाडं झालं आपलं कॅन्सल. त्यानंतर मग बसलो होतो परत पटेलच्या ऑफिसला येऊन. आणि मग अशफाक भाईंकडून आपल्याला हे बुकिंग त्यांनी फॉरवर्ड करून दिलं. म्हणले हे आहे, एकदा विचारून घ्या काय होतंय बघा. आणि मित्रांनो ते आपण केले फायनल. आणि इथं पण मित्रांनो आपल्याला ठरल्याप्रमाणे 2 दिवस गेले. म्हणजे रविवार पण गेला, आजचं सोमवार पण गेले तर जमा आहे. बट काही प्रॉब्लेम नाही. ट्रिप झाली कन्फर्म. तर आता डायरेक्टली राजकोटला पोहोचून जाऊ आणि सकाळी लोडिंग पॉईंटवरती भेटू. 100 किलोमीटरचं अंतर होतं. बोललो चला रात्रीत जाऊन पोहोचता येईल, जेवण वगैरे चालू उरकता येईल ना. आणि तिकडंच तिथून पुढं ब्लॉग कंटिन्यू करता येईल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मस्त अशी जर्नी आहे आणि पुढे अजून पण ट्विस्ट आहे. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. आपण इथं CNG गुजरात CNG गॅसवरती थांबलो होतो. आणि आपलं लोकेशन फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली इथून कोल्हापूरची ट्रिप सुरू होणार आहे मित्रांनो. तर आता डायरेक्टली पोहोचूया आपण लोकेशन वरती आणि बघू किती सोलरचं मटेरियल आहे. म्हटल्यावरती पॅनल असतील, तर जे काय असेल ते आपल्याला तिथं पोहोचल्यावरती कळेल. तर पहिलं पोहोचून घेऊ. पार्टीवाल्याचा जस्ट फोन पण आला होता की या म्हणून. आणि मजा येणार या सिरीजला. आणि यावेळेस पण थांबायला लागले आपल्याला. आपण प्लॅनिंग केलं, अरे रिझर्व पण लागली, इथंच लागले रिझर्ववरती. 7903 आपले किलोमीटर झालेत मित्रांनो या सिरीजचे. म्हणजे जी काही आपण 1 महिना ट्रिप केली ना त्याची. आता कोल्हापूर बरोबर इथून आहे ना 1060 का काहीतरी किलोमीटर दाखवत होतं. चला पोहोचून घेऊ पहिलं लोकेशनला. हा राजकोटचा इंडस्ट्रीयल झोन आहे पूर्ण बरं का. म्हणजे ट्रान्सपोर्टर पण तुम्हाला इकडंच सापडतील किंवा मग कंपन्या पण इकडंच शक्यतो सापडतील शापर मध्ये. चला गाडी लोडिंग दाखवतो मित्रांनो तुम्हाला. पट्ट्या मारल्यात ऍक्च्युली. थोडं फाळक्याच्या बाहेर येते. थोडं म्हणजे हे 8 फूट 1 इंच आहे, त्यामुळं ते लॉक होत नाही आपली पट्टी. तर 1 टनाच्या आतमध्येच वजन असेल. हवा कमी टायरला बरं का. हवा कमी, हवा भरायला लागणार आहे. बट झाली अशी काहीशी पॅक केलेली आहे आपण गाडी. दरवाजाची कडी लागत नव्हती म्हणून आता हे बांधून त्यांनीच दिले व्यवस्थित. बरोबर 35-36 काहीतरी पॅनल भरलेले आहेत. प्रॉपरली आपण गाडी पॅक करून घेतली. आता त्याला बांधलंय व्यवस्थित. आणि फायनली इथून जर्नी सुरू करायची. तर पेपर आता घेतले का इथून निघूया पुढच्या जर्नीवरती. काय राव पार्टी आहे. 2 वाजवले आपल्याला
आणि मॅप पण सेट केलाय मित्रांनो. कोल्हापूर दाखवते 190 किलोमीटर. राजकोट टू कोल्हापूरचे मित्रांनो ही सिरीज होणार आहे. आता इथून मस्त वेगळी पेपर आले, त्यामुळे निघायचंय बाहेर जाऊन, डिझेल पण भरायचंय आणि एकदा टायरची हवा पण चेक करायची. त्याचबरोबर आपण वजन पण करून घेऊ, कारण पॅनल आहेत, जर कमी जास्त झालं त्यापेक्षा आपण पहिलंच क्लिअर करू, नाही तर मग सापुतारा मार्गे जाता येईल. रस्ता तिकडून टापोटाप आहे. तर चला इथून पहिलं बाहेर पडू आणि आपली जर्नी कंटिन्यू करू. गाडी झोल्या हाणते राव, मला हवा कमी दिसते चाकांमध्ये बरं का. पहिलं हायवेला पडू बाहेर आणि हवा पहिली चेक करून घेऊ, डाऊट नको. आजच्या प्रवासात मित्रांनो आपण फक्त एकच ब्रेक घेणार आहे. सांगा बरं कोणता असेल? आंघोळीचा. कारण नाही ना, काल आंघोळ करायला भेटले नाही ना. आजचा 3 वाजायला आले राजकोटच्या बाहेर पडता पडता, त्यामुळं आंघोळ करायला पहिलं राजकोटच्या पुढे निघून थांबू. आता हा तोच रोड आहे ज्या रोडने आपण आलो होतो. डिझेल पण भरला, 2,500 रुपयाचा टँक झाला फुल आपला, रिझर्व वरती लागली होती. चला मित्रांनो, आपल्याला भेटलाय हौद शेरे पंजाब. तिकडेच दाबून घेऊ गाडी, मग पुढे घेता येईल. तर मस्त अशी मित्रांनो आपली आंघोळ झाली या. आता पूजा उरकूया, म्हणजे जेवायला मोकळं. ऍक्च्युली ह्या हॉटेलला जेवण कसं आहे माहित नाही बरं का. दाल बाटी वगैरे तर लिहिलंय, तरी पण एकदा ट्राय करू. जेवण चांगलं असेल तर जेवण करू. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. चला, कपडे तर धुवून झाले. कपडे म्हणजे आपले रेग्युलरचे कपडे धुवून झाले आंघोळ केल्यानंतर. आता इथून आवरून निघू. थोडं बांधलं पण मटेरियल. काय झालं ऍक्च्युली त्यांनी लय पट्ट्या मारल्या होत्या, हवा राहिली तर अजून एका साईडला सगळा लोड गेला होता, त्यामुळं परत सोडून परत बांधलं त्याला. तर दरवाजाची कडी लागत नाही म्हणून इथे एक टाय केला, तिथे एक टाय केला, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. कृष्ण आई माता हॉटेलला बाय बाय करून मित्रांनो 4:30 वाजता आपण निघालोय, कारण इथं आपल्याला जेवण काही भेटलंच नाही. आता पुढे चोटीला लागल. चोटीला जवळच आहे, 10-15 किलोमीटर वरतीच आहे इथून. त्यानंतर बगोदऱ्यावरतून वडोदरा असा रूट असणार आहे आपला. धडधड धडधड धडधड. ते लोड ऍक्च्युली झाला काय होता माहितीये का, पूर्ण लोड असं वन साइड त्या चाकावरतीच लोड होत होता, म्हणून ते खोललं. रश्या परत थोड्या टाईट केल्या आणि त्याचा जो एक साइड होती ना ती अशी तिरकी गेली आणि इकडे वडून बांधलेत. आता बघू किती वेळ टिकतंय, काही प्रॉब्लेम नाही. थोडा असं ती गाडी अशी करून चालायची अशी. आता चांगली चालते बघा, एकदम मोकळं आहे का, दोन्ही हात मोकळे. कोल्हापूरच्या माधुरी हत्तीचा किस्सा तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे मी पण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता. तेव्हापासून तर आपण रिलायन्स ते पेट्रोल पंप बायकॉटच मारलाय. तिथं काही डिझेल वगैरे भरत नाही. आणि हे जे ॲम्ब्युलन्स मित्रांनो चालत ना, ह्या 1 ताराच्याच आहेत. म्हणजे आता मला त्या दिवशी जाताना पण दिसल्या होत्या आणि आता येताना पण दिसल्यात. म्हणजे हे सगळे प्राणी गोळा करतात आणि इकडं 1 ताराला आणून सोडतात. अरे बाबा, मुख्य जनावराचं तरी नका रे तुम्ही. काय म्हणतो, चला माणसाच्या टाळूवरचं लोणी खातच आहे, पण त्या मुख्य जनावराचा तरी विचार करा. तुमचं गार्डन बनवण्यासाठी तुम्ही, गार्डनच आहे ते, त्याचं जंगल नाही आहे ते. तुमचं गार्डन बनवण्यासाठी तुम्ही मुख्य जनावरांचा सुद्धा वापर करताय. कुठं फेडणार हे पाप, कुठं? चला पोचलोय टोल नाक्यावरती. बगोदऱ्याच्या अलीकडला, सॉरी हा चोटीलाच्या अलीकडे टोल नाका आहे. यावेळेस काय लाईट वगैरे घ्यायचे नाही आणि आपल्याला ज्या फॉग लॅम्प बसवल्या होत्या त्या इथं चोटीला मध्ये बसवल्या होत्या. आणि मित्रांनो, जर तुम्हाला गाडी रंगवायची असेल किंवा लाइटिंग वगैरे करायची असेल, गाडीचं कोणतीही ॲक्सेसरीज पाहिजे असेल ना, तर चोटीला, म्हणजे इकडे ज्यावेळेस तुम्ही येताय राजकोट जामनगरच्या ट्रिपवरती ना, तर इकडून तुम्हाला जे पाहिजे ते ॲक्सेसरीज भेटतात. ते बघा असे शॉप साईडने सगळे दोन्ही साईडला सापडतात. चोटीलाच्या थोडं पुढं निघाल्यानंतर एक नंबर असं डेकोरेशन आहे. सगळे त्या ॲक्सेसरीज वाल्यांसाठीच थांबलेले आहेत.
काय नाही पाहिजे ते भेटल. आपल्या गाडीच्या लाईट आपण बसवल्या होत्या ना, कुठंच भेटाना. शेवटी त्या इथंच आपल्याला भेटल्या होत्या. चला ड्रेसिंग पण मारून हवा पण करून घेऊया. बस काम होऊन जाते, टेन्शन फ्री. आता ब्रेक संपले बरं का. आता जेवणाचा ब्रेक राहिलाय तेवढा. हवाचा प्रेशर चढला होता, आता चेक केली ना तर 85चा प्रेशर झालाय मित्रांनो. आपण 65-70 ठेवला होता, आता डायरेक्ट 85. कारण लोड सगळा त्या चाकावरती येत होता. बोल नको चढू राहू दे तेवढाच. आणि लोड आपण थोडा फिरवलाय, सेंट्रल घेतलाय त्याला, त्यामुळे काही टेन्शन नाही. कशी उडा हात कपक नाही तर ते मगाशी पाटे एवढे आवाज करायचे कर 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 कर. चला हे दोन्ही काम करणं गरजेचं होतं. झालंय. पुढे जाऊन थांबन म्हणता म्हणता 50 किलोमीटर पुढे आलोय. आणि अजूनही जेवायला थांबलो नाही. पुढं जातच राहतो. रस्ता काय थांबत नाही ना, हॉटेल चांगलं काय भेटत नाही. मग काहीतरी खावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आता काय आपण इकडं थांबणार, पण आता थांबणार कारण आहे ना पुढचे प्लॅनिंग आताच चालू आहेत. थांबणार याला दम नाही बाबा. वडोदरा स्ट्रेट, बगोदऱ्याच्याही पुढे निघालोय मित्रांनो. आता इथं जेवण जे काय भेटन ते खाऊन घेऊ. आता इथं 7:45 वाजलेत. तर या मित्रांनो, आज परत काठियावाडी थाळी. आता याच्यामध्ये आज तुम्हाला सांगतो छाछ, त्यानंतर ही डाळ, मुगाची डाळ, शेवभाजी, फ्लावर, वाटाणा, गूळ, कांदा, बॉबी, चपाती, पाणी, ताक. आता हे सगळं आहे, पण आपण काय त्यातला काय वापर करणार नाही. चला मस्त अशी थाळी आहे. आता जेवण उरकूया. इकडं थंडी आहे बरं का मित्रांनो, कारण आपण ना बगोदऱ्याच्या पुढे निघालोय. आणि भावनगर रोड जो आहे ना, हा बघा मधला पॅच, हा मधल्या पॅचला तर थंडी वाजते. टोपी घालून घेतली, जेवण उरकल्यानंतर ऑटोमॅटिक थंडी वाजतेच, तर काय प्रॉब्लेम नाही. सध्या हा समोर जो हायवे चाललाय ना आडवा, तर तो आहे अहमदाबाद भावनगर हायवे. आणि आपण त्याला आता क्रॉस करणार आणि सरळ जाणार डायरेक्टली वडोदऱ्याकडे. कारण वडोदऱ्यावरतून मग थोडा आपल्याला परत तो जो नवीन दिल्ली हायवे, त्या हायवेने पुढचा प्रवास करायचा आहे. आणि 900 किलोमीटरचं अंतर इथून कोल्हापूर, बरोबर 900 किलोमीटर दाखवतोय बघा प्रॉपर. तर प्रवास मोठा आहे, खेचायचा आहे. तर चला इथून निघूया. आज रात्री जागण्याचा प्लॅनिंग आहे, कारण उद्या रात्री कोल्हापूरला पोहोचणार हे टार्गेट आहे. त्यामुळं प्रवास तर खेचणं गरजेचंच आहे. चला निघूया आता इथून मस्तपैकी. वडोदरा, भरूच, सुरत वरतून डायरेक्टली पुणा, नाशिक मार्गे आणि मग कोल्हापूर, असं टार्गेट आहे.